दीपक गुरुजी बोलताय आपण? हा, नमस्कार सर. मी दीपक गोपाळ नाईक. मी 30 वर्ष आर्मीमध्ये सर्व्हिस करून 2018 मध्ये रिटायरमेंट झालोय आणि आता आपल्या वडिलांबरोबर गोव्यामध्ये राहतो आणि सध्या गोवा एअरपोर्ट वरती कार्यरत आहे. खूप छान. आणि 30 वर्ष आर्मीत राहून जे काही धार्मिक कार्यामध्ये सहभाग थोडाफार न देता आल्यामुळे जे काही सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं, त्यासाठी आता मी हे अशा धार्मिक कार्यामध्ये भाग घेत आहे आणि आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी करत आहे, जेणेकरून उर्वरित आयुष्य उत्तम कार्यासाठी उपयोगात यावं. खूप छान. धन्यवाद दीपक. धन्यवाद सर. प्रमोद गुरुजी. हा, माझं नाव प्रमोद दामोदर गोमकर. अहमदनगर येथे राहत आहे. पोलीस खात्यात 36 वर्ष सेवा केली. थोडस ज्ञान आहे, ते आणखीन वाढावं. आपला धर्माबाबतच्या ज्या काही कल्पना आहेत किंवा जे काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित व्हाव्यात, लोकांना त्याचा फायदा व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच मी हा कोर्स जॉईन करत आहे. धन्यवाद. खूप छान, धन्यवाद. महेश गुरुजी, पुढे कोण आहे सांगा, बोला. नमस्कार, मी योगेश केसरी. मी आळंदी येथे राहिला आहे. माझ्या घरामध्ये भिक्षुकी हा व्यवसाय होता, परंतु काही कारणामुळे आमच्या घरातले मोठे घर व्यवसाय चालू आहे. माझे मोठे बंधू पण व्यवसाय करत होते, परंतु त्यांना देवाज्ञा झाली. मी कम्प्युटर इंजिनियर आहे, पण आता लोकाग्रहासाठी आणि याच्यासाठी म्हणून करण्याचा विचार आहे. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा शिक्षण घ्यावं आणि मग करावं, म्हणून मी बेसिक शिक्षणासाठी या ठिकाणी आलेलो आहे. खूप छान, खूप छान. कोणी बाकी राहिले का आणखी? हॅलो. हा, हरिओम ताई, बोला. हा, नमस्कार गुरुजी. मी नमस्कार. नाशिक मधनं बोलते सुनीता बरोतकर. मी ज्योतिष मधनं MA केले आणि अरे, मंडपामध्ये आता कार्यरत आहे. मला धार्मिकतेची याची आवड आहे, त्यामुळे मी जॉईन केले. खूप छान, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद सर. आणखी? नमस्कार गुरुजी. नमस्कार ताई साहेब. हो, मी सुजाता जितुरी. मी सोलापुरातून बोलते. मलाही म्हणजे सगळे आपले धार्मिक म्हणजे श्लोक म्हणा, ग्रंथ म्हणा, हे सगळं आत्मसात करायची आवड आहे. आणि सध्या म्हणजे आपण यांचं स्वामी समर्थांच्या केंद्रात मी हे करते आणि आपल्या ऑनलाईन सेवा पण चालू असतात. छान. आणि थोडंसं सूत्रसंचालन वगैरे करते. मग ते करताना आपल्यालाही पूर्ण त्याची माहिती, ज्ञान असावं आणि बरोबर. परफेक्ट उच्चार व्हावं, या हिशोबाने मी म्हणजे शिकत आहे. छान, खूप छान. Right. धन्यवाद. पुढे धन्यवाद. तर या ठिकाणी आपण सर्वांनी परिचय दिलेला आहे. मी आपणास
एक तुम्हाला ग्रुपवरती PDF उपलब्ध झालेली आहे का रुद्राची आणि आपण जे स्तोत्र मंत्राचं अध्ययन करणार आहोत त्याची? हो हो. सर. अरे बरं. तर आता आपण त्या ठिकाणी परिचय झालेला आहे. जे लेक्चर आहे त्या लेक्चर पासून आपण त्या ठिकाणी या विषयाला प्रारंभ करणार आहोत. आता तुम्हाला या विषयाबद्दल आणखी काही विचारायचं असेल तर तुम्ही मला ते विचारू शकता की गुरुजी हे कसं होणार आहे, याचं नियोजन कसं असणार आहे. तुम्हाला ज्या काही शंका त्या सर्व शंका तुम्ही मला विचारू शकता. कारण की नंतर मग त्या ठिकाणी मी या पाठ्यक्रमामध्ये उपस्थित नसेल. जे आपले आचार्य आहेत ते त्या ठिकाणी याला पुढे घेऊन जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आणखी काही मला विचारायचं असेल ते तुम्ही मला विचारू शकता. काही विचारायचं आहे तुम्हाला? हा, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सकाळी 6 ते 8 आणि संध्याकाळी 6 ते 8 हो हे हो जे विषय आहे ते ह्यात सकाळी झालेलंच पुन्हा रिपीटेड होणार आहे का संध्याकाळी वेगळं असणार आहे? संध्याकाळी वेगळं असणार आहे. कारण कारण कामाच्या ह्याच्यामुळे संध्याकाळचं किंवा सकाळी असं काही आमच्या ड्युटी शेड्यूलमुळे एखादं ड्रॉप होऊ शकतं. मग त्याचं रेकॉर्डिंग बघायला मिळेल का? हा, रेकॉर्डिंग बघायला मिळेल तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेकॉर्डिंग तुम्हाला उपलब्ध कायमस्वरूपी असणार आहेच. परंतु हे जे वर्ग असतात, आता पाठीमागे आपण श्री दुर्गा सप्तशतींचा संस्कृत दुर्गा सप्तशतीचा वर्ग घेतला की जो आता सध्या चालू आहे. मग जे उपस्थित नव्हते ते आता परत त्याला बसतायत. ते काही एवढं विशेष भाग नाहीये. त्यामुळे तुम्ही परत परत त्या वर्गाला जॉईन होऊ शकता. असं काही अडचण नाहीये ती. रेकॉर्डिंग पण तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हाला लाईव्ह वाटलं तर तुम्ही असंही बघू शकता. आणि तुम्हाला एखादा असं वर्ग वाटला, तर संस्कृत तुम्हाला रुद्राचा विषय वाटतोय की चला ऑनलाईन, मला आता बघा ऑनलाईन एक असं माध्यम आहे की ते आपण कुठे तुम्ही बसा, आपण शिकायला त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. मी असा विचार करतो की मला 100% मुलांना द्यायचं आहे, पण त्यापैकी 50% तरी मुलांपर्यंत पोहोचेल ऑनलाईनच्या माध्यमातून. कारण की ज्यावेळेस आपले आचार्य आणि आपले शिष्य वर्ग ज्यावेळेस समोरासमोर असतात, ते शिक्षण घेणं आणि ऑनलाईन शिक्षण घेणे यामध्ये खूप मोठी तफावत आहे. परंतु काहीच न करण्यापेक्षा, काहीच न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळालेलं कधी पण चांगलं. म्हणून जर तुम्हाला एखादा विषय नाही समजला, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी, तुम्हाला 1-2 दिवसांचा वेळ आहे, तुम्हाला काही शंका आहेत, तुम्हाला असं वाटतंय की ते ऑनलाईन आपल्याला समजत नाहीये, तर तुम्ही ऑफलाईन आपल्या महाविद्यालयामध्ये येऊन निवासी राहून पण ते अध्ययन करू शकतात भविष्यामध्ये, जेव्हा तुम्हाला कधी वेळ असेल तेव्हा. ठीक आहे. ठीक आहे सर, थँक्यू, धन्यवाद. पुढे हा, मी दुर्गा सप्तशतीचं पाठ केलंय दादा. हा खूप छान शिकवलंय आणि त्याच्यामुळं मला संस्कृतमध्ये नवरात्रीमध्ये पाठ घेता आलं. धन्यवाद खूप. धन्यवाद ताई. हो. परत असेल तर मग ग्रुपमध्ये टाकत जावा सर. म्हणजे आम्हालाही परत म्हणजे जॉईन होता येईल असं. नक्की नक्की. आता हो. पुढच्या महिन्यात तो वर्ग सुरू होतोय जानेवारीला, त्यावेळेस तुम्ही परत त्याला जॉईन होऊ शकता. ठीक आहे. हो. मग त्याला परत पैसे भरावे लागतात का नाही असं नाही म्हणजे नाही. कसं? परत परत फी नाही भरायची. एकदाच फी भरायची, ती कायम तुम्हाला शिकता येईल कधीही. अच्छा. आणि हे कसं आहे की कुठलंही आपण अध्ययन करत असताना हं. त्याचं ते विनामूल्य देऊ नये, म्हणून आपण त्याचं काहीतरी नाममात्र शुल्क ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कमीत हो, कमी हो. म्हणजे आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं हे पोहोचेल, हे उद्देश आपला आहे. बाकी काही त्याचा विशेष भाग नाही. आता हो. जर आपण या वर्गाचं आपण 499 रुपये शुल्क ठेवलं होतं. सुरुवातीला हं. याचं 99 रुपये शुल्क ठेवण्याचं ठरवलं होतं. परंतु बऱ्याच लोकांनी म्हणण्याप्रमाणे जे काही आपले ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आहेत आपल्या ह्यातले, त्यांचं सांगितल्याप्रमाणे की नाही, आपल्याला एवढं कमी याच्यात देणं योग्य ठरणार नाही, किंवा आणखी काही त्यांचे ते मतमतांतर असतील, त्यामुळे आपण हा विचार केलेला आहे 499 रुपयाचा. आता ही रक्कम जर अच्छा. तुम्हाला मोठी वाटत असेल तर त्या ठिकाणी यातनं जी काही रक्कम उपलब्ध होणार आहे ही सगळी आपली गोशाळेलाच त्या ठिकाणी वापरली जाते. त्यामुळे तो काही विशेष असा काही भाग नाहीये हो. सगळ्यात महत्वाचा. नाही. त्याचं काही नाही दादा. आणि शिकायला मिळतं हे आणि कुठं जाऊन असं वेळ देण्यापेक्षा हे ऑनलाईन आम्हाला शिकायला मिळतं हेच खूप महत्वाचं आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या परिचित अशी व्यक्ती असतील की ज्यांना शिक्षण घेण्याची खरोखर इच्छा आहे, परंतु ते शुल्क भरू शकत नाही,
तरी देखील हो. त्यांना तुम्ही संपर्क करा. त्यांना देखील त्यांना प्रवेश द्या. असं काही नाही की आपण त्यांनी शुल्क दिलं म्हणूनच त्यांना प्रवेश देऊ. हा एक ज्यांची परिस्थिती आहे ते देऊ शकतात. त्यांनी नक्की त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की या आपण दिलेल्या ज्या शुल्क आहेत त्यातनंच आपण जे आपले आचार्य आहेत, आपली गोशाळा आहे, आपलं त्या ठिकाणी भगवान शिवांचा जे काही आश्रम आहे, दैनंदिन हं. अन्नदानाचा उपक्रम आहे, हे सर्व त्यामधनं चालत असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि हो ना. ज्यांना शक्य आहे ते देतात. की ज्यांना शक्य नाही, त्यांना शिकण्याची इच्छा आहे. अशांना आपण हं. त्या ठिकाणी असं नाही करू शकत, की तुम्ही फी भरू शकत नाही, तर तुम्ही शिकू पण शकत नाही. हे कुठेतरी चुकीचं होऊन हं. जाईल. कारण की आपले त्या ठिकाणी ऋषीमुनींनी आपल्याला हा संस्कार दिलेला नाहीये, की तुम्ही पैसे घेऊनच शिकवा. सगळ्यात महत्त्वाचं. हं. आपण नाही त्या बरोबर आहे. ठिकाणी ब्राह्मण आहोत किंवा आपण हिंदू आहोत. आपला महत्त्वाचा भाग हा आहे, की आपण आपण त्या ठिकाणी देण्यासाठी जन्म घेतलेला आहे. नक्की घेण्यासाठी. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, परंतु त्यांना प्रवेश घेणं शक्य होणार नाही, अशांना देखील तुम्ही ही पोस्ट पाठवा किंवा त्या ठिकाणी आपला महाविद्यालयाचा नंबर द्या आणि त्यांना हक्काने सांगा, "दादा, ताई, तुम्ही या अभ्यासक्रमाला जॉइन व्हा, करा, विनामूल्य करा, काही अडचण नाही. तुम्हाला योग्य वाटेल ते त्या ठिकाणी तुम्ही प्रचार-प्रसार जरी केला, तुमच्या घरामध्ये जरी तुम्ही भगवान शिवांची सेवा केली, ते पुण्यही आपल्याला खूप झालं. कारण आपल्या खात्यावर तर जमा होईल 1-2% काहीतरी. तेच आपल्यासाठी खूप झालं." असा हो ना. विचार करा. हं? आणि दादा हे शिकायचं पण एक कारण असं आहे, की आपली पुढची पिढी आहे, त्यांनाही हिंदू संस्कृती, श्लोक काय आहेत हे आम्हालाही शिकवता यायला पाहिजे, खरोखर आहे. आमच्या मुलांना. त्यासाठी हे शिकायचं. अगदी, अगदी. आता त्या दिवशी मी त्या ठिकाणी आळंदीला एक मुलगा बघितला, की तो एक 7-8 वर्षाचा मुलगा असेल. त्याची पूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, कंठस्थ आहे त्याला. आता त्यांच्या मातोश्रींनी ज्यावेळेस ती गर्भावस्थेत होते, त्यावेळेला त्याचे खूप पारायण केले ज्ञानेश्वरी ग्रंथाचे. तेव्हा ती गोष्ट शक्य झाली. आपण जर हे संस्कार जर आपल्या मुलांमध्ये रुजवले, तर आपली मुलं किती मोठी होतील, किती त्यांच्यामध्ये तपबोल निर्माण होऊ शकेल. परंतु आजची स्थिती अशी आहे, की ते त्यांना मिळत नाहीये. मुलं खूप हुशार आहेत. आपल्या काळामध्ये एवढं काही नव्हतं. पण आताच्या काळामध्ये एवढे मुलं हुशार आहेत, की त्यांच्या हातामध्ये जर मोबाईल दिला, की त्याच्यामध्ये मास्टर होतात. कोडिंग सारखे विषय असतील, वैदिक मॅथ सारखे विषय असतील, अबॅकस सारखे विषय असतील. त्यांची आयक्यू लेव्हल इतकी स्ट्रॉंग आहे, इतकी फास्ट त्या ठिकाणी ते कुठलीही गोष्ट शिकतात, की बस. त्यांना जर आपण हे ज्ञान कधी दिलं, तर मग आपण तर जगच जिंकलं म्हणून समजा. त्यामुळे हे हो आधी दादा, आई-वडिलांनी खरं आहे. शिकलं, की मग कुटुंबातले शिकणारच सगळे. तुम्ही खूप सुंदर विचार करताय ताई साहेब. हो दादा. आणखी कोणाला काही आणि विचारायचं आहे? पूर्ण माहिती नसल्यामुळं आपण काही देऊ शकत नाही. मग हां, दुसरे लोकं येऊन ते नेहमी सारखं तसंच होतं. त्यामुळं हे बरोबर. हिंदू जनजागृती व्हायलाच हवं. अगदी, अगदी, अगदी. हो. आणि कसं आहे, की शास्त्र काय सांगतं, की तुम्हाला जे काही सुव्यवस्थित करता येईल ते करा, लोकांपर्यंत पोहोचवा. परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असतो, काही प्रथा पण असतात. शास्त्र वेगळं आणि प्रथा वेगळा, परंपरा वेगळ्या. मग त्या परंपरा काही योग्य असतील, काही अयोग्य पण असतात. त्यामुळे काही अयोग्य परंपराही समाजामध्ये एवढ्या रूढ झालेल्या आहेत, की आपण शास्त्रशुद्ध गोष्टी पण त्या ठिकाणी पोहोचवणं आपल्याला अवघड जातं. आणि त्यामुळे त्यांना आपण सप्रमाण जर समजून सांगितलं, त्यांनाही त्या गोष्टी पटतात. पण ते मान्य करत नाही. परंतु जर ते मान्य केलं नाही, तर भविष्य त्या ठिकाणी अवघड राहील. त्यामुळे आपण आज जर बघितलं, आपला ज्योतिषशास्त्रासारखा विषय आहे किंवा तंत्रशास्त्रासारखा विषय आहे, की ज्यामध्ये एवढं दशमहाविद्यांनी एवढं त्या ठिकाणी विवेचन आहे, इतकं लिखाण आहे त्यांचं सुंदर, इतकं त्या ठिकाणी महान भाग आहे. परंतु त्याचा जर आपण विचार केला, तर आज लोकं त्याचा दुरुपयोग करतात, की ज्ञानही नसतं आणि अज्ञानाच्या अंधकारापोटी अंधश्रद्धा पसरवण्याचं कार्य ते करतातच समाजामध्ये. मग तीही कुठे-कुठे गोष्ट थांबली पाहिजे म्हणून त्यांना ज्ञान मिळालं पाहिजे. तर ते आपल्या याच परंपरेतनं मिळू शकतं, आपल्या अध्यायातनं मिळू शकतं, आपल्या वाचनातनं मिळू शकतं किंवा असे जे काही महाविद्यालय आहेत, अशा काही पाठशाळा आहेत, असे आपले जे गुरु आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला ते प्राप्त होत असतं. आपण ते प्राप्त करून घेण्याची क्षमता पण ठेवली पाहिजे. बरोबर आहे की नाही? हो दादा, बरोबर आहे. आता बघा ते आपले मगाशी महेश गुरुजी होते, की जे ते त्या ठिकाणी गोव्यावरनं जॉइन झाले. आता रिटायरमेंट झालेली आहे. एवढी त्यांनी सेवा केली आहे आर्मीमध्ये आणि आता ते शिकतायत. म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे जर शिकलेत, तर भविष्यामध्ये त्यांची पिढी आपोआप आपण आपल्या पिढीसाठी काय करून ठेवू शकतो? पैसा जमवून ठेवू शकतो, प्रॉपर्टी घेऊन ठेवू शकतो. पण हे संस्काराचा ठेवा, या पुण्याईचा ठेवा जर आपण ठेवला, तर आपली भविष्यातली 100 पिढ्यांचं कल्याण होणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण विचार घेतला, त्यांनी हिंदू धर्मासाठी कार्य केलं. त्यांच्यामुळे आपण आहोत. म्हणजे आपल्या पिढ्यांचा उद्धार झालाय त्यांच्यामुळे.
तसंच आपण जर आपल्या कुटुंबासाठी आपल्या धर्मासाठी केलं तर आपल्या पुढच्या 100 पिढ्यांचा उद्धार होईल. आदी शंकराचार्यांची तीच इच्छा होती की तुम्ही आपल्या धर्मासाठी एकसूत्रता त्या ठिकाणी निर्माण करा. आपलं शास्त्र अध्ययन तुम्ही करा. शास्त्रशुद्ध पद्धतीने ते शिका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवा. अवडंबर करू नका, अंधश्रद्धा पोहोचवू नका. आणि त्यामुळे मग त्यांनी त्या गोष्टीचा विचार करून, विवेचन करून त्या ठिकाणी जी काही शंकराचार्य पीठाची स्थापना केली. अशी हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि आपण हिंदू लोकं आहोत. आपण त्याचं त्या ठिकाणी ज्ञान आपल्याकडे असतंच असतं. फक्त आपल्याला त्याचा त्या ठिकाणी कसा वापर करायचा हे माहिती नसतं. कारण की आपण त्यांचेच अंश आहोत. आपल्या अंगामध्ये त्यांचंच रक्त आहे. त्यामुळे आपल्या पद्धतीने जनजागृती करण्याचं निमित्त मात्र कार्य आपण करतोय. जसं की मारुती रायांना माहिती नव्हतं त्यांना ओढता येऊ शकतं. बस ती गोष्ट तुमच्यामध्ये पेरली गेली, की तुम्ही त्या ठिकाणी जग जिंकाल ही गोष्ट सुनिश्चितच आहे. त्यात काहीच त्या ठिकाणी शंका घेण्याचं कारण नाही. असं मला वाटतं. आणखी कोणाला काही विचारायचंय का? चालेल. कोणाला काही शंका नसेल, भविष्यामध्ये काही वाटलंच, तर आपण त्या ठिकाणी परत-परत विचारू शकता. असं काही नाही की तुम्हाला विचारता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता आज संध्याकाळपासून हा अभ्यासक्रम तुम्ही शिकायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काही समजलं नाही, तरी तुम्ही लगेच ते त्या ठिकाणी विचारायचं आहे, की "गुरुजी मला हे समजत नाहीये, हा मंत्र मला म्हणता येत नाहीये." तर तुम्ही तो प्रयत्न करायचा आहे. आणि शिकून घ्या. बोलत राहा, शिकत राहा. आपण जर त्या ठिकाणी चुका झाल्यात, तुमच्याकडनं होतील, आचार्यजींकडनं होतील. ते होत राहणार आहे. ते काही चुका हे माणसाचा गुणधर्मच आहे. तो स्वीकारायला पाहिजे आपण. परंतु तुम्ही शिकत राहा, तुम्ही करत राहा त्या गोष्टी. तेव्हा तुम्हाला ते परफेक्ट मिळेल, उत्तम मिळेल. जे काही योग्य ते योग्य देण्याचा प्रयत्न राहील ते तुम्हाला समजून येईल. आणि द्वितीय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मुलं तुमच्या संपर्कात असतील, जे कुटुंब तुमच्या संपर्कात असेल, त्यांना प्रवेश घ्यायचा आहे. तुम्हाला मगाशी मी म्हटलं, त्यांची स्थिती नाही, आर्थिक स्थिती त्यांची नाहीये. तर त्यांना देखील तुम्ही ही पोस्ट पाठवा. त्यांना त्या ठिकाणी त्यांना कळवा, की तुम्हाला घ्यायचा असेल प्रवेश तर तुम्ही नक्की घ्या. आणि मग त्यांना जर प्रवेश घ्यायचा असेल, तर ते घेतील आणि त्यांना त्या ठिकाणी प्रवेश कारण की पैसा तर कोणी पण देईल. परंतु इथे बसल्यानंतर वेळ देणं खूप महत्त्वाचं कारण की सकाळचे 2 तास, संध्याकाळचे 2 तास हे एवढा सोपा विषय नाहीये. हां, आता त्या ठिकाणी 24 तास आता आध्यात्मिक कामं करतात त्यांना काही विशेष वाटणार नाही. परंतु जे लोकं नोकरी करतात, काही व्यवसाय करतात, त्यांची दिनचर्या पहाटे 5 वाजल्यापासून सुरुवात होते. त्यांचं शेड्यूल पूर्ण तयार असतं. 1 तास देवपूजा करेल, 1 तास हे करेल, 1 तास योगा करेल. माझं 6ला निघायचंय घरातनं, 7ला मी ऑफिसला पोहोचेल. जे काही असेल. त्यामुळे वेळ देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि वेळ ही दक्षिणा आपण मानून आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही ज्यांना शक्य आहे त्यांना ही पोस्ट पाठवा. त्यांना त्या ठिकाणी सांगा, की तुम्ही याच्यामध्ये प्रवेश घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला अभ्यासक्रम केल्यानंतर असं कुठे वाटतं आहे, की चला आपले त्या ठिकाणी कुठेतरी दिलेले पैसे निकामी जात आहेत. तर तुम्ही तसंही सांगा. तुमची जी रक्कम आहे ती तुम्हाला रिफंड पण करण्यात येईल. असं काही भाग नाही. तुम्ही प्रवेश घेतला आणि तुम्हाला आता त्या ठिकाणी गेले आपले ₹500 पाण्यात, असं वाटायला नको. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्हाला एखाद्याला असं वाटलं अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, की नाही आपल्याला हे काही काही योग्य मिळालेलं नाहीये, आपले पैसे कुठेतरी पाण्यात गेलेत, तर तुम्ही परत तशी त्या ठिकाणी सूचना देऊन तुमची जी रक्कम आहे ती देखील तुम्ही परत घेऊ शकता. हं. असंही त्या ठिकाणी काही विशेष भाग त्यामध्ये नाहीये. हं. तुम्ही दिलेला वेळच आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असेल. आपण दिलेली जी काही वेळ आहे, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत. संध्याकाळपर्यंत आपण संध्याकाळचं जे लोकं येणार आहेत, त्यांना आपण प्रवेश देण्याचा प्रयत्न करू. मग पुढे परत आपल्याला त्यांना प्रवेश देता येणार नाही. त्याला कारण आहे, की मग त्यांना रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परत पाठीमागे जाणं. काही गोष्टी शक्य होत नाही. कारण की एकदा ती सुरुवात झाली आणि मग ती सुरुवात पुढे-पुढे होत जाईल. आता याच्यामध्ये जवळपास 40 लोकांचा त्या ठिकाणी प्रवेश आहेत. 40 ते 50 लोकांनी प्रवेश घेतलाय. त्यापैकी 10 विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि यानंतर उद्याच्या संध्याकाळच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी परिचय होणार नाहीये किंवा आपण आता जे काही बोलणं केलं ते परत होणार नाहीये. कारण की मग आपण पुढच्या लेक्चरपासून डायरेक्ट शिकायला सुरुवात करणार आहोत. जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि जास्तीत जास्त पद्धतीने आपण ते शिक्षण घेऊ शकू. त्यामुळे तुम्हाला मी परत एकदा विनंती करतो, जर काही तुम्हाला विचारायचं असेल, तुम्ही एकदा विचारून घ्या आणि जर काही विचारायचं नसेल, तर मग आपण या ठिकाणी थांबूयात. झालेली सर्व सेवा मातृ-पितृचरणी, सांब सदा शिवचरणी गुरुचरणी मी अर्पण करतो.
सांगा, तुम्हाला काही विचारायचंय का? दादा एकच संध्याकाळचं जे टायमिंग आहे 6 ते 8 ते आपण दुर्गा सप्तशतीचं 5 ते 7 कसं घेतलं होतं तसं नाही घेऊ शकत का? त्या वेळेमध्ये आपला शेतीशास्त्राचा वर्ग चालतो. आता आपलं अच्छा. बघा, सकाळी तुमचा 8 वाजेपर्यंत वर्ग चालतो. आता ह्याच वेळेला दुसरा एक वर्ग योगाचा चालू आहे, की तो अच्छा. 7 ते 8 या वेळेमध्ये चालतो. त्यामुळे हं, पूर्ण हं. दिनचर्येचं त्या ठिकाणी नियोजित असल्यामुळे जो काही आपल्याकडे वेळ शिल्लक राहतो, त्या वेळेमध्ये आपण तो वर्ग बसवण्याचा प्रयत्न करत असतो. असा भाग आहे. म्हणून बाकी काही नाही. बरं दादा. तरी आपण सर्वानुमते विचार करूयात, की जर शक्य झालं, ते लोकं त्या ठिकाणी पुढचा मागचा वेळ घेऊ शकत असतील किंवा तुम्ही सर्व त्यांना तो वेळ योग्य असेल, तर आपण तसाही विचार करूयात. असं काही नाही. ठीक आहे? हो दादा. म्हणजे 8 ते 9:30 आमचंही म्हणजे ऑनलाईन सेवा असते. अच्छा. हां, ठीक आहे ना. त्यासाठी मग एक 15 मिनिट लवकर लेफ्ट झालं तर चालेल ना? हां, हां, हां. आता शेवटी 15 मिनिटं आपले कशाचे असे प्रश्न उत्तराचेच असतात, की नाही काही समजलं, नाही समजलं. तर ते अच्छा. हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्ही संपूर्ण शिवमंत्र शिकतायत एखाद्या वर्गामध्ये. तुम्ही 40 हं. विद्यार्थी आहात. ही एका प्रकारची ऑनलाईन सेवाच आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने. त्यामुळे कुठेतरी आपण ही नाही तर ती सेवा होतीच आहे आपली. बरोबर आहे की नाही? हं. हो दादा. अशा पद्धतीने करा तुम्ही. जसं योग्य वाटेल तुम्हाला त्या पद्धतीने पुढे जा. चालेल. होतं. ठीक आहे, मग थांबूयात का इथे आपण? हो गुरुदेव. हां. हा, हो, गुरुदेव. गुरुजी. धन्यवाद सर. धन्यवाद, धन्यवाद. कोणाला काही विचारायचं नाहीये ना नक्की? चालेल. इथे आपण थांबूयात. आपण दिलेल्या वेळेबद्दल आपले धन्यवाद आणि तुम्ही जी पी-डी-एफ आहे, त्यांना तुम्ही प्रिंट काढून ठेवल्या तरी पण चालतील किंवा तुम्ही जर बघितलं ना, आपले गीता प्रेसचं त्या ठिकाणी ते पुस्तक आहेत. तुम्हाला उपलब्ध जरी झाले, तर तुम्ही ते उपलब्ध पण करून घेऊ शकता. हं. काही जास्त किंमत ₹40-50-100 त्याची किंमत असेल. जास्त किंमत त्याची नसेल. हं. त्यामुळे तुम्ही ते जवळ ठेवले म्हणजे तुम्हाला नेहमी त्या ठिकाणी मोबाईलमध्ये बघणं शक्य होणार नाही. त्यामुळे हातात जवळ जर असेल, तुम्हाला एखादी पेन्सिल घेता येईल. ते कुठल्या स्तोत्राची, कुठल्या मंत्राची, कशाप्रकारे फोड करायची तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. एखादी नोटबुक जवळ ठेवा. त्याच्यामध्ये तुम्ही आणखी बघू शकता, की हे असंच लिहायचं, हे असंच म्हणायचं. हे असं तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे. आणि रेकॉर्डिंग उपलब्ध झाली, की आपण काल काय शिकलो हे परत-परत रिमाइंड करा, परत-परत ऐका. मग तुम्हाला त्याची त्या ठिकाणी सवय होईल. हं. आता समजा 1 तासाची रेकॉर्डिंग आहे. 1 तास तर वेळ नसतो प्रत्येक वेळेला ऐकायला. परंतु कमीत कमी ती फास्ट फॉरवर्ड करून ती 30 मिनिटामध्ये, 20 मिनिटामध्ये संपवण्याचंही केलं तुम्ही, तर तुम्हाला ते ऐकायला भेटेल चांगल्या पद्धतीने. समजेल तुम्हाला काही विशेष गोष्टी. ठीक आहे. परंतु तुम्हाला जर पुस्तक उपलब्ध झालं, तर पुस्तक उपलब्ध करा आणि पुस्तक उपलब्ध नाही झाले, तर मग त्या ठिकाणी पी-डी-एफ जी आहे, ती त्या ठिकाणी प्रिंट काढून ठेवा. काय अशी उपासनाची माझ्या मते 44 पानांची पी-डी-एफ आहे आणि रुद्र अध्यायाची त्या ठिकाणी 229 पानांची पी-डी-एफ असेल. अशा दोन्ही पी-डी-एफ प्रिंट काढून ठेवा किंवा ते पुस्तक घेऊन ठेवा. म्हणजे तुम्हाला सुरू करता येईल ते. ठीक आहे. एकदा की आपल्याला सवय लागली बघून वाचायची, की मग बऱ्यापैकी आपण पुढे जाता येतं. आपल्याकडे भरपूर वेळ आहे श्रावणाला. म्हणजे तोपर्यंत आपण ही सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे कंठस्थ करू शकता. त्यामुळेच तर आपण हा वर्ग लवकर घेण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. गुरुजी एक विनंती होती. हं, हं. आपल्या इथे जे काही तुम्ही देऊ शकत असाल, जो काही सिलेबस आहे, तो हो. जर एकदा ग्रुपवर टाकला तर बरं होईल. टाकला मी पी जो आहे ना, नाही, दोन्ही नाही. आत्ताचं नाही. अजून या व्यतिरिक्त अजून काय शिकवू शकता ते? नाही, आता ज्यावेळेस आपला अभ्यासक्रम पूर्ण होईल ना ताईसाहेब, म्हणजे हा वर्ग पूर्ण हां. होईल ना, त्यावेळेला आपण त्या ठिकाणी त्या विषयाकडे जाणार आहोतच. आता त्यामध्ये जर आपण विचारात घेतलं ना, तर आपलं बघा हे जो याच्या खाली एक वेबसाईट आहे शिवस्वामिनी वैदिक संस्कृत महाविद्यालयाची. त्याच्यावर जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला त्याच्यामध्ये समजून जाईल, की याच्यामध्ये अ, असं तुम्हाला जे अपेक्षित आहे. आता पाठीमागे बऱ्याच लोकांची इच्छा होती, की आम्हाला शिव उपासना शिकायची आहे. तर आपण म्हटलं ठीक आहे चला. हो. आपण शिव उपासना शिकवूया, त्यात काय एवढं विशेष आहे. हां, तुम्ही भविष्यामध्ये हं. म्हटलात, की आम्हाला हे शिकायचंय, तर तोच आपण वर्ग सुरू करूयात. त्यात काय आपल्याला करायचंय. बरोबर आहे की नाही? हां. त्यात काही विशेष बरोबर. नाहीये. तुम्हाला वाटेल ते तुम्ही आम्हाला सांगा आणि आपण त्या वर्गाला सुरुवात करूया. मग भविष्यामध्ये तसं काही अडचणीचा भाग नाही. ठीक आहे. हं. नाही ह्या महाविद्यालयात अजून काय-काय
उपक्रम असतात असं आता हे बघा, की काय शिकवले जातं महाविद्यालयात? आता तुम्ही जी आपली वेबसाईट आहे ना sptcnorg.in यावरती जाऊन बघू ओके. शकता. त्याच्यामध्ये आपल्याकडे बघा ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये मग पारंपरिक ज्योतिष आहे, कृष्णमूर्तीय ज्योतिष आहे, हस्तशास्त्र आहे, रेखाशास्त्र आहे, मुखकृती विज्ञान आहे. ज्योतिषाच्या संदर्भात जे काही शिक्षण आहे ते सर्व शिक्षण याच्यामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठामार्फत दिलं जातं आणि प्रॅक्टिकल दिलं जातं. आता शेतीशास्त्र आहे, तर शेतीशास्त्रामध्ये कुठल्या प्रकारची शेती कशा प्रकारची असते, त्याच्यामध्ये उत्पादन कशा प्रकारे घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शेतीचा जो महत्त्वाचा भाग आहे म्हणण्यापेक्षा हिंदू धर्माचा जो सगळ्यात महत्त्वाची माता आहे गोमाता, या गोमातेच्या गोमूत्रापासून पंचगव्यापासनं त्या ठिकाणी गोमयापासनं काय काय औषधी निर्मिती होते, हे सगळ्या गोष्टी शेतीशास्त्रामध्ये येतात. आयुर्वेद आहे, मग आयुर्वेदामध्ये चरक संहिता आहे, सुश्रुत संहिता आहे, याचं अध्ययन त्यामध्ये पूर्ण येतं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट याज्ञिक आहे. मग याज्ञिकमध्ये आपल्याला सर्व प्रकारचं शिक्षण, सगळ्या प्रकारचे स्तोत्र, मंत्र, सूक्त आणि ग्रंथांचं अध्ययन त्यामध्ये येतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी श्राद्ध कर्म शिकू शकतो. त्यानंतर आपण राजोपचार पूजेपर्यंत सगळं त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेपर्यंत सगळं अध्ययन करू शकतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचा त्याला काही नियम आहेत, अटी आहेत. फक्त की कुठलं जसं की आता प्राणप्रतिष्ठा किंवा आपण म्हटलं की हे शिक्षण, त्याला पाठशाळेचा नियम आपण ठेवलेला आहे की जे मुलांचं वय कमी आहे किंवा जे निवासी येऊ शकतात त्या विधानासाठी, अशा मुलांसाठी आपण त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी ठेवलेला आहे. तृतीय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बाकी तुम्हाला आणखी लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी बालसंस्कार वर्ग आहेत की ज्यामध्ये त्यांना वैदिक ज्ञात असेल, त्या ठिकाणी अबेकस असतील, त्यानंतर प्रोग्रामिंग असेल की जे करता करता ते अध्ययन पण म्हणजे अध्यात्म पण शिकू शकतील आणि हे पण शिकू शकतील. लाठीकाठी प्रशिक्षण असेल किंवा अशा अनेक विधी उपक्रम त्या ठिकाणी त्याच्यामधनं चालवले जातात. आता साधं याज्ञिकीमध्ये तुम्ही पाठीमागे सप्तशती शिकलात, आता शिव उपासना शिकतात. भविष्यामध्ये तुम्हाला जे काही ललिता सहस्त्रनाम आहे, गायत्री सहस्त्रनाम आहे, विष्णू सहस्त्रनाम आहे, याचं अध्ययन आहे. आणि नंतर वारकरी संप्रदायाचं शिक्षण आहे. वारकरी संप्रदायाचं शिक्षण म्हटलं त्याच्यामध्ये तुम्ही गायन असेल, वादन असेल, काही गोष्टी त्याच्यामध्ये शिकू शकता. त्याच्यामध्ये पण त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्याची आपला विचार आहे. मग वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, तुकारामाची गाथा असेल, अभंग रचना असेल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी अध्ययन असेल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतातच. खूप मोठा अभ्यासक्रम आहे तो. जसं जसं तुम्हाला तो शक्य होईल तसं आपण आपल्याकडे जेवढं आहे समुद्राचं एक थेंब त्या ठिकाणी एवढं आपण शिकवतो, त्याच्यापेक्षा 1/4 आपण शिकवतो आणि आणखी खूप मोठं आहे. जेवढं शक्य आहे आपण तेवढं देण्याचा प्रयत्न करणार आहोतच. तुम्ही त्याचं शिकत राहा आणि असं काही नाही की प्रत्येक वेळेला तुम्ही त्या ठिकाणी एखादी वेळ तुमच्याकडे अशी निवड आली की गुरुजी आता नाही माझी फी भरण्याची क्षमता नाहीये, पण खरोखर मला शिकायची इच्छा आहे. तुम्ही बिनधास्त सांगा, न संकोच बाळगता सांगा आणि प्रवेश घ्या त्याला. समजलं का? की नाही रे बाबा आता काहीच मला शिकायचं होतं, परंतु माझी घरची परिस्थिती नाहीये किंवा मी आता फी भरू शकत नाही, तर आता मला शिकता येणार नाही. असा संभ्रम कधी मनामध्ये आणू नका. ठीक आहे? नाही गुरुजी, एक असं हे होतं म्हणजे आता तुमच्याकडे आहे की नाही माहित नाही, अशी इच्छा होती की खूप छान शिकवलं जातं, खूप चांगले संस्कार होतात. तर मुलांसाठी जर एक तुम्ही असं संडेला सुट्टी असते ना मुलांना, तर मुलांसाठी जर असं काही रामरक्षा वगैरे जे काही असं शुद्ध आहे आपल्याकडे त्यांना तो शिकता येईल. आम्ही तर शिकवलं घरात, पण तरी असं वाटतं जर असं कधी झालं तर चांगलं होईल. आपला ऑलरेडी बालसंस्कार वर्ग चालतो की ज्यामध्ये तुम्हाला मी आता सांगितलं की नाही, मुलांना बालसंस्कार वर्गामध्ये सगळं त्या ठिकाणी जे आता स्तोत्र, मंत्र, सूक्त नाही ऑनलाईन ऑनलाईन आहे तो, ऑफलाईन पण आहे, मग त्याची पण आहे. हां. मी तुम्हाला मी लिंक पाठवतो या ग्रुपवरती. ठीक आहे. आता तो फक्त एकच दिवस असतो ना आठवड्यातनं संडेला? आठवड्यातून एक दिवस असतो रविवारच्या दिवशी हां. आणि निवासी हो, शिबिर हो. असतं उन्हाळ्यामध्ये, ते तुम्हाला 5 दिवसांचं असतं. तुम्हाला त्याच्यामध्ये जरी सहभाग घेतला भविष्यामध्ये तरी घ्या. हां. चालेल. नाही हे ऑनलाईनचं मला संडेला मुलांचं जे असतं ना, पाठवेल. याच्याबद्दल माहिती सांगा. हो. तुम्ही ग्रुपवर टाकून द्या. तुम्हाला आपले जे हां. सहभागी असतील तुम्हाला त्याची लिंक पाठवतील. ठीक आहे? चालेल. चालेल. आणखी काही विचारायचंय का? धन्यवाद. धन्यवाद ताई साहेब. चालेल. या ठिकाणी थांबूयात. आपण दिलेल्या वेळेबद्दल प्रथमतः मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. मी माझ्या वाणीला विराम देतो आणि हे लेक्चर जे आहे या ठिकाणी संपन्न झालेलं आहे.
आणि तुम्हाला इथून पुढचे जे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये पाहिजे असतील तर आपलं जे महाविद्यालयाचं युट्यूब चॅनल आहे ते तुम्ही त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला तिथे रेकॉर्डिंग मिळेल. आणि तुमचा ईमेल आय डी जो म्हणजे एकदम व्यवस्थित असेल, त्याच्यामध्ये काही चुका नसतील, तोच तुमच्या मोबाईलमध्ये पण ऍड असेल असाच ईमेल आय डी आम्हाला इकडे पाठवा, म्हणजे तो त्याला ऍड करता येईल, की जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी ह्या रेकॉर्डिंग उपलब्ध होत राहतील. ठीक आहे. धन्यवाद गुरुजी. हा चालेल, धन्यवाद. थांबूया तिथे. धन्यवाद धन्यवाद. परब्रह्म भगवान स्वामी चरणार्पणमस्तु. सांब सदा शिव चरणार्पणमस्तु.